ब्रह्मचर्याचं पालन करायचं। गृहस्थ असून सुद्धा, विवाहित असून सुद्धा, समाज मान्यता असून सुद्धा, पती पत्नी त्या पात्रतेचं असताना सुद्धा दोघांनीही जाणीवपूर्वक त्या दिवशी भिक्षू भिक्षुनी सारखं किंवा एखाद्या तपलेल्या तपस्वी आणि तपस्विनी सारखं, माता आणि पुत्रासारखं किंवा पिता आणि पुत्रीसारखं, भावा बहिणीसारखं, गुरु आणि पवित्र शिष्यासारखं नातं आज जपायचं असतं। म्हणजे ब्रह्मचर्याचं पालन करायचं असतं। सोप्या भाषेमध्ये अनेक लोक मला याच्यावर बी प्रश्न विचारतात कधी कधी, पण त्याचे ब्रह्मचर्य म्हणजे काय? मग सांगून टाकतो पती पत्नीनं एकत्र यायचं नसतं। म्हणजे आता लोकांच्या कल्याणासाठी फोडूनच सांगायचं असतं ते की बा आजच्या दिवशी पती पत्नीनं एकत्र यायचं नसतं। आता काही लोकांना हेही समजत नाही, त्याला वाटतं दुसऱ्या दोन अलग अलग घरात बसायचं असतं का काय? मग आता ते एक नवीनच काम आहे। ते म्हणते मग एकत्र यायचं नाही म्हणजे दोन अलग रूम मध्ये बसायचं का? नाही, दोन अलग रूम मध्ये बसण्याचं